डिअर स्टुडंट्स, मी अनिल सर तुम्हाला फिजिक्स शिकवणार आहे आणि आपण अकॉर्डिंग टू NCERT आपण जो सिलेबस स्टार्ट करणार आहोत अकॉर्डिंग टू NCERT हा जो टॉपिक आहे सेकंड आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, बिकॉज पूर्ण होल फिजिक्समध्ये तुम्हाला याच टॉपिकमधून मोस्ट ऑफ द जे आहेत युनिट्स आणि डायमेन्शन हेच विचारले जातात. तर त्यामुळं सगळ्यात अगोदर आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट हा बेसिक टॉपिक आपल्याला काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. केअरफुली लक्ष द्या, आपण हा टॉपिक क्लिअरली पूर्ण कन्सेप्च्युअल क्लिअर करूयात. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर माझा पहिला क्वेश्चन असणार आहे युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट करण्या अगोदर व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स? तर फिजिक्स काय सांगतो आपण, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. काय असणार आहे, नॅचरल फिनॉमिना. बघा आपण इथे लिहिलंय फिजिक्स काय आहे, द स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. काय असणार आहे, स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. तर सिंपल जर तुम्हाला पूर्ण डेफिनेशन जर लिहायची असेल तर तुम्ही काय सांगू शकतात, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. काय असणार आहे, नॅचरल फिनॉमिना. आता आपण जी फिजिक्सची स्टडी करतोय त्या स्टडीमध्ये बघा, द स्टडी ऑफ फिजिक्स इन्व्हॉल्व्स मेजरमेंट. बरोबर आहे, कारण की आपल्याला मेजरमेंटची गरज असणार आहे. जर आपल्याला स्टडी करायची असेल फिजिक्सची तर मेजरमेंटची काय असणार आहे, गरज असणार आहे ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे जे काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला काय करावं लागणार आहे, मेजरमेंट करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण फिजिक्समध्ये हे टॉपिक काम येईल. ठीक आहे, मग आता फिजिकल क्वांटिटी काय म्हणणार, कुठल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर फिजिकल क्वांटिटीज बघा, फिजिकल क्वांटिटीज सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर ऑल दोज क्वांटिटी विच कॅन बी मेजर बाय अन इन्स्ट्रुमेंट. अशा काही क्वांटिटी ज्या की आपण इझिली इन्स्ट्रुमेंटना काय करू शकतो, मेजर करू शकतो. अशा सर्व क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहेत, फिजिकल क्वांटिटीज. बघा याची डेफिनेशन सुद्धा आपण कशी लिहिली आहे, ऑल क्वांटिटीज इन टर्म्स ऑफ, ऑल क्वांटिटीज इन टर्म्स ऑफ which laws of physics are described. म्हणजे laws of physics तर डिस्क्राईब झालेच पाहिजेत, and whose measurement is necessary are called physical quantities. आणि सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला याचं काम पडत असेल तर बघा, all those quantity which can be measured by an instrument is called physical quantity. कशा असणार त्या सर्व फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल लेंथ, फोर्स, वर्क, टेम्परेचर, या सर्व काय झाल्या फिजिकल क्वांटिटीज. मग जर मला फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायची असेल फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये तर आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो, फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू युनिट. ठीक आहे, तर हे झालं आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी. कशा रिप्रेझेंट करणार आपण, न्यूमेरिकल व्हॅल्यू इंटू युनिट. सिंपल आहे, एखाद्या ऑब्जेक्टचं सपोज 1000 kg मास असेल, 1000 kg मास असेल तर 1000 काय झालं, त्याचा मॅग्निट्यूड झाला. काय झाला, मॅग्निट्यूड, आणि त्याचं युनिट काय झालं, kg. काय झालं, kg. ठीक आहे, तर मग आता बघा सेम आपण जर समजा युनिट चेंज केलं, आपण काय केलं, युनिट चेंज केलं. सपोज केलं आपण त्यालाच लिहिलं आपण 1000 kg लिहिलं आपण. ठीक आहे, आता याच केसमध्ये मी जर समजा त्याला सपोज केलं ग्रॅममध्ये, कशामध्ये केलं, ग्रॅममध्ये, तर युनिट काय झालं, चेंज. आणि युनिट जर चेंज होत असेल तर त्या न्यूमेरिकल व्हॅल्यू सुद्धा काय व्हायला लागली, चेंज होतीये. पण कॉन्स्टंट काय आपल्याकडं, फिजिकल क्वांटिटी. कॉन्स्टंट काय असणार आहे, फिजिकल क्वांटिटी. जसं फॉर एक्झाम्पल मी सिम्पली सांगतो बघा, जसं की सपोज करा की हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचं मास जे आहे आपल्याकडं 1 kg. किती घेतलं मी, फक्त 1 kg. kg काय झालं आपल्याकडे युनिट, आणि 1 काय आहे त्याचं मॅग्निट्यूड. मग आता सिंपल जर समजा मी हाच ऑब्जेक्ट आहे, याच ऑब्जेक्टला कन्वर्ट केलं, सपोज इथं लिहिलं 1000 ग्रॅम. इथं काय चेंज झालं, युनिट चेंज झालं. काय चेंज झालं, युनिट. आणि मॅग्निट्यूड बघा काय 1000 आलं, किती आलं, 1000. तर आपल्याला जर समजा लिहायचं असेल हाच फॉर्म्युला तर आपण याला असं लिहितो, फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमेरिकल व्हॅल्यू आपण लिहिणार, यांना डिनोट करणार, आणि युनिटला आपण कशाने डिनोट करणार आहेत, स्मॉल यू ना. कशाने डिनोट करणार, स्मॉल यू ना. ठीक आहे, मग आता बघा जर समजा इथं कोण कॉन्स्टंट राहते आपल्याकडे, फिजिकल क्वांटिटी काय राहते, सेम राहते, कॉन्स्टंट राहणार आहे. तर याला लिहू शकतो आपण एन यू. तर देअरफॉर एन इज इक्वल टू, जसं की मी जर लिहिलं युनिटची टर्म लिहिली, एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, यू. एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल काय असणार आहे, यू. ठीक आहे, ते काय झालं आपल्यासाठी फिजिकल क्वांटिटी. तर लक्षात ठेवा की ऑल दोज क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. मग सगळ्या क्वांटिटी अशा झाल्या, आणि ज्या क्वांटिटी आपण इझिली
आपण ज्या क्वांटिटी आपण इन्स्ट्रुमेंटना मेजर करू शकत नाही त्या क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या क्वांटिटी दोज क्वांटिटी वी कॅन नॉट बी मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड नॉन फिजिकल क्वांटिटी. कुठल्या असणार त्या नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा मग नॉन फिजिकल क्वांटिटीचे एक्झाम्पल काय झाले. सिंपल आहे. हॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, क्यूटनेस आहे. ठीक आहे. जसं सपोज एक्झाम्पल आपल्याला ब्युटी मेजर करायची आहे तर आपण ब्युटी मेजर करू शकतो का नाही. सपोज करा की मी तुम्हाला विशेष सेंड केल्या तर विशेष सेंड केल्यानंतर मला त्या विशेष मेजर करायच्या त्या मेजर करू शकतो का नाही. त्या सर्व एक्झाम्पल कशामध्ये यायला पाहिजेत नॉन फिजिकल क्वांटिटी. काय असायला पाहिजे नॉन फिजिकल. आता there are two types of physical quantity. There are two types of physical quantities. First one is the fundamental quantities and second काय आहे derived quantities. मग fundamental quantities आपण कशाला म्हणणार आहेत a physical quantity which does not depend on any other physical quantities. अशा काही quantities physical quantities की which does not depend on any other physical quantity. अशा quantities पाहिजे आपल्याला की त्या कुठल्याही दुसऱ्या physical quantity डिपेंड नाही आहेत. आपण त्या क्वांटिटीला काय म्हणणार आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. एक्झाम्पल आपण नंतर बघूयात. मग आता झालं फंडामेंटल क्वांटिटीज आणि नेक्स्ट क्वांटिटीज कुठली सांगितली आपण डिराइव्ड क्वांटिटीज. तर डिराइव्ड क्वांटिटीज आपण कुठले सांगणार द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मोर दॅन वन फंडामेंटल क्वांटिटीज. मोर दॅन वन फंडामेंटल क्वांटिटीज. आपण त्या क्वांटिटीज कुठल्या झाल्या डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. मग आता या फंडामेंटल क्वांटिटीज मधलं एक्झाम्पल बघा मी सांगतो. हे एक्झाम्पल जे आहेत ते टोटल सपोज एक्झाम्पल सांगू आपण लेंथ अशी क्वांटिटी आहे की जी कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे. आणि जर मला या डिराइव्ड क्वांटिटीचं जर एक्झाम्पल बघायचं असेल तर ते लिहू शकतो आपण फोर्स. कारण की फोर्सचा फॉर्म्युला लिहितो आपण मास इंटू ॲक्सलरेशन. तर मास एक फंडामेंटल क्वांटिटीज आणि ॲक्सलरेशन कशी एक डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. तर आपण डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये काय सांगितलं द फिजिकल क्वांटिटी विच आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मोर दॅन वन फंडामेंटल क्वांटिटीज. मोर दॅन वन फंडामेंटल क्वांटिटीज. तिथे काय झालं डिराइव्ड क्वांटिटीज. कुठल्या झाल्या डिराइव्ड क्वांटिटीज. मग आता बघा टोटल आपण सांगितलं की फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या टोटल त्याचे दोन टाइप्स आहेत. फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरी कुठली आहे डिराइव्ड क्वांटिटीज. मग आता फंडामेंटल क्वांटिटीज किती आहे टोटल तर देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग त्या 7 कुठल्या क्वांटिटीज बघा 7 फंडामेंटल क्वांटिटीज. द फर्स्ट क्वांटिटीज आहे लेंथ. कुठली आहे लेंथ. नेक्स्ट क्वांटिटी आहे सेकंड मास. नेक्स्ट क्वांटिटी आहे थर्ड टाइम. फोर्थ क्वांटिटी आहे टेम्परेचर. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आहे 5 नंबर बघा टेम्परेचर. त्यानंतर लेंथ मास टाइम टेम्परेचर ल्युमिनस इंटेन्सिटी. एक करंट लिहूया अगोदर. ठीक आहे करंट. त्यानंतर 6 आहे ल्युमिनस इंटेन्सिटी आणि लास्ट क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. काय आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. There are 7 fundamental quantities length, mass, time, temperature, current, luminous intensity and last one amount of substance. ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नाहीये. त्या सगळ्या क्वांटिटीज काय झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज. मग डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या सांगितल्या आपण की फोर्स आहे मोमेंटम आहे डेन्सिटी आहे. ह्या सर्व क्वांटिटीज काय लागल्या दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीज काय झाल्या डिपेंड झाल्या. ठीक आहे. मग आता या फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे फंडामेंटल युनिट्स पाहिजेत. आता या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत फंडामेंटल युनिट्स पाहिजेत. मग लेंथला आपण कशात मेजर करतो मीटरमध्ये. मासला कशाला मेजर करतो आपण केजी मध्ये. टाइमला कशामध्ये मेजर करणार आपण सेकंड. टेम्परेचरला केल्विन. ठीक आहे. त्यानंतर करंट एम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटी जे आहे कॅन्डेला जे युनिट आहे ते आपण ब्राईटनेस ऑफ लाईट मेजर करण्यासाठी यूज करतो. आणि नेक्स्ट काय आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याचं युनिट काय आहे मोल. त्याचं युनिट काय असणार आहे मोल. तर आपण सिम्पली काय डिस्कशन केलंय की देअर आर 2 फिजिकल क्वांटिटीज. एक आहे फंडामेंटल दुसरी कुठली आहे डिराइव्ड फंडामेंटल क्वांटिटीज. दोज क्वांटिटीज डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचे 7 फंडामेंटल क्वांटिटीचे काय असणारे 7 फंडामेंटल युनिट्स असणार. काय असणारे 7 फंडामेंटल युनिट्स असणार आहे. ठीक आहे. मग ते 7 युनिट्स कुठले लिहिले बघा. आपण त्याचा सिम्बॉल लिहूयात की लेंथ जी मेजर करतो आपण ती कशामध्ये करणार आहेत मीटर. त्याला रिप्रेझेंट करणार आपण एम मध्ये.
ठीक आहे. त्यानंतर मास जे रिप्रेझेंट करतो आपण कशाने, के जी. त्यानंतर टाइम जो आहे कशाने मेजर करणार आपण इथं, सेकंड. त्यानंतर टेम्परेचर, केल्विन, त्याला लिहितो आपण कॅपिटल के, कॅपिटल के. करंट, ॲम्पियर, कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी, कॅन्डेला, कॅन्डल लिहितो आपण सी डी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला लिहितो आपण मोल. हे काय झाल्याचे सिम्बॉल, हे काय झाल्याचे सिम्बॉल. ठीक आहे. याला लिहिणार कसं, तर यम लिहिलं आपण काय आहे, मीटर. त्यानंतर हे काय आहे, किलोग्रॅम, हे काय झालं, किलोग्रॅम. नेक्स्ट काय, सेकंड, हे झालं सेकंड. त्यानंतर केल्विन, केल्विन. नेक्स्ट ॲम्पियर, हे काय झालंय, ॲम्पियर. नेक्स्ट आहे कॅन्डेला, कॅन्डेला. आणि लास्ट काय आहे, मोल. लास्ट काय, मोल. एक तर याला MOL लिहिता येतं किंवा मला MOL पण लिहिता येईल. ठीक आहे. तर मोल हा सिम्बॉल झाला याच्यासाठी. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये आपण मेजर करणार आहेत, मोलमध्ये मेजर करणार आहेत. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण की आपल्याला हेच फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्या सर्व डिराईव्ह क्वांटिटीजमध्ये येणार आहेत. तर त्या सर्व काय झाल्या, डिराईव्ह क्वांटिटीज. जसं एक्झाम्पल घेतलं तर आपण डिराईव्ह क्वांटिटीजचं फोर्स, मास इंटू ॲक्सलरेशन. मास युनिट काय व्हायला पाहिजे मग, के जी. आणि ॲक्सलरेशनचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्स युनिट काय बनायला पाहिजे मग, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आले लक्षामध्ये सर्व पार्ट. तर आपण याच्यातला जो नेक्स्ट पार्ट असणार आहे आपला, नेक्स्ट जो पार्ट असणार डिराईव्ह क्वांटिटीजचा आणि त्यानंतर डायमेन्शनचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला